अडचणी बिडचणी जाऊ दे, त्याच्यावर कारवाई मी करीन. तो असे कुणी कोणाच्या मागे लागतात त्याला लपू देणार नाही. तुम्ही म्हणता माझा प्रश्न, आम्ही बप्पू चव्हाणला माल दिलाच नाही, आम्ही आडसऱ्यांना माल दिलाय. तुम्ही आडसऱ्यांच्या याच्यावर बोलता चालवलं पाहिजे. तुम्ही बप्पू चव्हाणचं सांगूच नका ना. नाही मला मी नाही सांगितलं तुम्हाला, मी नाही तुम्ही सांगितलं. नाही एक मिनिट. हो काय झाले ते तुला नाही संधारक आहे, दोघांवरही कारवाई चालू आहे. अडसरेवर पण आहे ना? हां अडसरेवर पण आहे. ऐका, आपल्याला तुम्ही म्हटलं तसं मला काही कोणी नाही, दोघांवर कारवाई आहे हा मला माहीत नव्हतं. मला प्रकाश शेठ म्हटले की नांदगावच्या लोकांचे 9 लाख रुपये आहे, त्याने प्रकरण केलेलं आहे. लक्षात घ्या, जप्त प्रश्न नाही बोल्या, आणि ते वसूल करून तिथं आपण लगेच पैसे त्याचे देतोय. आणि बाकीच्या लोकांचे पण सगळ्यांचे दिलेत, याचे ते दिलेत, आणि अडसरेवर पण कारवाई केलेली आहे. अहो साहेब, प्रकरण करायला 6-7 वर्ष लागतात का? मग शेतकऱ्यांनी काय खायचं? खायचं काय ते तुम्ही सांगा ना. मी स्वतः ट्रान्सपोर्टिंग करतो कुमशेत ते नारायणगाव. त्या शेतकऱ्यांना पैसे कुठून देऊ? ते शेतकरी आले, काय करू सांगा. एक मिनिट सरपंच, त्याच्यावर एक मिनिट. ते प्रक्रिया जी आहे शेवटी कायदा संचालक मंडळ हातात घेऊ शकत नाही. बरोबर ना? तुम्ही लायसन देताय ना, तुम्ही लायसन देताय ना, लायसनची प्रक्रिया काय ते सांगा. चला, तुम्ही लायसन देताय ना, तुम्ही क्रिटिकल विषय आणि जामीनदारांचे जे काय प्रॉपर्टी घेतली होती ती जमीन महसुली कायद्याप्रमाणे कलेक्टर साहेबांकडे वसुलीसाठी प्रस्ताव आपण पाठवला. त्यांनी मान्य तहसीलदार साहेब जुन्नर यांना प्राधिकृत केले, आणि त्या जमिनीची त्या जी मिळकत आहे त्याचे लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचा अधिकार 6 वर्ष लागतात. 6 वर्ष. एक मिनिट झाले त्याचे लायसन्स चालू आहेत का रद्द केलं आपण? हो सचिव, विषय त्याचे लायसन्स रद्द केलं का चालू आहे? रद्द केले दोघांचे पण ना. तुम्ही जे म्हणले प्रोसिजर, त्यांचा लायसन्स रद्द केले, माझ्या शेतकऱ्याचे पैसे. ऐका, त्याला प्रतिप्रश्न नका विचारत बसू. त्याला उत्तर दिलं मी, तुमचे पैसे लगेच प्रकाश ते लगेच लिलावाचा त्याचा प्रकरण करून टाका. त्यांचे लायसन्स रद्द केले, जमीन पण जप्त केली, पण त्याची प्रक्रियेचा प्रश्न नाही. शेवटी त्याचं लगेच आता करतो ते करू. हा पण ते नाही न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्याला, एवढं माझं म्हणणं आहे. काय बघ, लायसन्स रद्द केले, पण इथून पुढं जे लायसन धारक आहे, ज्यांना लायसन द्यायचंय, त्यांना तुमच्या प्रक्रियेच्या पुढं कुणाला देऊ नका, हे माझं म्हणणं आहे. कारण काय तुम्ही मॉर्गेज घेता, याचा घेता, 2 जामीनदार घेता, आणि याच्या आधीचे व्यापाऱ्यांना मॉर्गेज नव्हतं साहेब. नव्हतं याच्या आधीच्या व्यापाऱ्यांना नव्हतं साहेब. कुणी यायचं, कुणी लायसन वाटत होते. तुम्ही प्रश्न विचारत बसता. एक मिनिट सरपंच, मला बाकी उत्तर द्यायची, तुम्ही बाकीचं काय करायचं नाही सूचना करा. तुमच्या सगळ्या सूचना एक जी मेन होती, ऐका ना. 6 वर्ष झाले सूचना करतोय मी साहेब. नाही ना, मी काय करू सांगा तुम्ही. तुम्ही म्हणले मॉर्गेज करता, हे करतात, तर काही ठिकाणी सरपंच 25-25 लाख रुपये धनेशेठ नाशिक मार्केटला वगैरे घेतात, 5-5 कोटीचं हे घेतात, तो भागण्याचं. पण तरी तुम्ही सूचना तुमच्या असेल ते मला करा. याचं पैशाच्या बाबतीत ते दिलं, ती सूचना सुद्धा आपण त्यांची त्याच्यावर विचार करू. हा अजून दुसरं कोणाचं बोलायचंय? हा बोला सरपंच, बोला, भुजबळ बोला. एक मिनिट. एक संतोष नानाचं जे आहे, त्यांनी सूचना मांडली, त्यांचं उत्तर पूर्ण झालं. अशा काही गडबड केल्यावर एक मिनिट, त्याचा एकाचा खुलासा केला मी. दुसरा खुलासा मी बरोबर आहे, माझा अतुल शेठशी माझं बोलणं झालं. आता मला प्रकाश शेठ म्हटले, तुषार शेठ पण म्हटले. आज आशाताई हे भयंकर नुकसान या जुन्नर तालुक्यातल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे, आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जुन्नर तालुक्यात जाहीर करा. आपण जुन्नर तालुक्यात बोलू शकतो अशी मी इथं सभापती सभेचा अध्यक्ष आहे ना, आता मी ठराव मांडतो, आणि त्याला तुम्ही अनुमोदन आशाताई, अतुल शेठ बेनके सगळ्या आपण त्याला मंजूर आहे ना, बरोबर ना? आणि परत असा ठराव मांडतो की आज अशा वेळी, जसं काही लोक म्हणतात आम्ही पगार दिला, कोणी काय तर माझं असं आहे, दुष्काळ जेव्हा होता, वल्लभशेठ बेनके साहेब आमदार होते, आण्याला दुष्काळ होता, तर त्यांनी सांगितलं मदत करा. कोरोनाला त्यावेळी सांगितलं मदत करा, तर त्यांनी पणन संचालकांनी पत्र दिलं होतं, लिस्टपेट आपण आण्याला 5 लाख रुपये देते, आणि 15 लाख रुपये तर धान्य अतुल शेठ तुमच्या हस्ते आपण वाटलं. तर आता सुद्धा तुमची माझी मार्केट कमिटी 50 लाख नाही 1 कोटी रुपये सुद्धा माझ्या शेतकऱ्यांना द्यायला तयार आहे. तसा प्रस्ताव मी तिकडे पाठवतो. मदत पूरग्रस्तांसाठी, माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यासाठी, तो सुद्धा आपण ॲडिशनल करतो. शासन सांगल फक्त परवानगी द्यावी, ते पण मी ॲडिशनल त्याच्यात सूचना करतो, आणि त्याचा सगळ्या संचालकांना त्याला मला वाटतं अनुभव देणे. आणि आता आशाताईंना जायचे, अतुल शेठला जायचे. आता शॉर्ट अमोल शेठ बोला, राष्ट्रीय पुरस्कार विजेते अमोल शेठ या ठिकाणी. अरे हा, त्याच्यानंतर मी माझे सहकारी
हे तालुक्याचे सभापती, हे तालुक्याचे मार्केट कमिटी संचालक म्हणून काम केलं. ते म्हटले ते खरे केंद्रीय कृषी मंत्री मार्केट कमिटीला आले होते, सभापती हजर असतं, प्रोटोकॉल आहे. मला त्यांचा अभिमानी आदर आहे. ते मार्केट कमिटी आज केंद्राचे कृषी मंत्री आहेत, पण त्या दिवशी माझी तब्येत बरोबर नव्हती. मी त्यांना सांगितलं होतं असं कधी झालं नाही, आणि मी सचिव आमचे प्रीतम शेठ, तुषार शेठ, गणेश शेठ यांना सांगितलं, आमचे उपसचिव सारंग शेठ आणि ते कार्यालय प्रमुखांना सांगितलं की तिथे फ्लेक्स लावा, सगळ्यांचा लावा. आजही मी लावतो. मला त्याच्याबद्दल अनादर करण्याचं किंवा गैरहजर राहण्याचं असं नसतं. तब्येतच माझी बरोबर नव्हती, मी सांगितलं होतं. मला त्याचा अभिमान आहे आणि ते मी त्याचे, परंतु तब्येत नाही म्हणत असा प्रश्न की जाणून बुजून असं नाही. अजिबात राजकीय वळण आपण देणार नाही. हा तालुका आपला छत्रपती शिवरायांचा सुसंस्कृत आहे, त्याप्रमाणे मी करतो. इथे तुम्हाला परत सांगतो, इथं भविष्यात सुद्धा आज तर कोणत्या पक्षाचं हे असलं तरी आज म्हणजे काय म्हणतात तुम्हाला, सगळ्या पक्षाचे नेते समजा तीन, त्यांचे आपण सगळ्यांचे हे लावतो. रावळ साहेब इथेच आहे, तर मला अभिमान येतो आले तर. त्यावेळेला मला ते दुःख झालं. तात्या आणि तात्या पण माझ्यावर चिडले की तुम्ही आले नाही सभापती केंद्रीय कृषी मंत्री. असू द्या, मला प्रतिपंत पण म्हटले, पण असो तसं माझी भावना नव्हती. नाही, तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. आज आपण सगळं केलं. ज्यावेळी अजित पवारांचं मी ठेवलं नव्हतं, आपल्याला देता येत नाही जाहिरात, त्यावेळी मी अभिमानाने सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेबांची सुद्धा जाहिरात आपण दिली. त्याचं आपल्याला तसं काही अजिबात करणार नाही, होणार नाही, भावनाने केलं पण नाही.